हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर छान संध्याकाळ झाली बघा, रानात आले मस्तपैकी. हे बघा, तर मी आज ना तुम्हाला छानपैकी करवंदाच्या जाळी दाखवणार आहे. आता करवंद पिकायलासुद्धा लागलेले आहेत आणि तुम्ही शॉर्ट्स वगैरे बघितलं असाल. म्हणजे तशी अजून सगळीकडे करवंद पिकायला लागलेत, पण काही काही ठिकाणी आता एखाद दुसरे लागलेत, कारण की करवंद पण लवकर लागली होती, त्याच्यामुळे आता सगळीकडे पिकायला लागलेले आहेत. आणि मेन म्हणजे आता संध्याकाळ झाली आहे आणि आता संध्याकाळची खाऊ नाही शकत, पण मी तुम्हाला दाखवू शकते. आणि आपण सुकवणार वगैरे आहोत, पण अजून खूप असे करवंद पिकायला लागलेले नाही आहेत, कुठेतरी पिकायला लागलेले आहेत. तर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आमच्याकडे कोकणामध्ये कुठल्याही रानात जा, कुठेही जा तुम्हाला करवंदीच्या जाळी ह्या दिसणारच. आणि जास्तीत जास्त करवंदीच्या जे काही आपण फाटी वगैरे म्हणतो, लाकडं म्हणतो चुलीला वापरायला, ती पण ह्याचीच वापरली जातात जास्त करून. आणि तर चला तुम्हाला जाळी दाखवते. आणि रानामध्ये आता सगळीकडे करवंद पिकायला सुरुवात झालेली आहे, नवंसुद्धा केलेलं आहे. तर चला डायरेक्ट तुम्हाला जाळी दाखवते आणि त्याच्यावर पिकलेसुद्धा करवंद. आणि हो, जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आता दिवस मोठा आहे, त्याच्यामुळे ना काळोख लवकर होत नाही, पण छान वाटतं रानात. एकदम ऊन जर कमी झालं ना, एक 5-5:30 नंतर खूप मस्त वाटतं रानात. आणि बघा, मी पण आता रानातच आहे. खूप छान क्लायमेट बघा किती मस्त वाटते. तर चला तुम्हाला दाखवते. आता ही बघा करवंद ना अशी पिकायला लागलेत. हे बघा एकदम खाली आहेत आणि वरती पण पिकले आहेत. आता ह्यांचा जो कलर आहे ना, तो बघा एकदम असं ना ब्राऊन ब्राऊन झालेला आहे आणि छानपैकी आता पिकायला आले, त्याच्यामुळे ह्यांचा जो कलर आहे तो लालसर झाला आहे. हे बघा, आता ह्यांचा कलर बघा, नुकतेच जेव्हा फुलातून बाहेर येतात ना, तेव्हा पण त्यांचा थोडाफार कलर असाच असतो. तर अशी ही करवंद आहेत. आता कुठे कुठे पिकायला लागलेत, कुठे कुठे नाही अजून लागलेत, पण हे बघा मस्त एकदम तयार आहेत. कधीही पिकतील आता. आणि एवढं ऊन वाढलं आहे ना, एवढी उष्णता वाढली ना, त्याच्यामुळे ना करवंद आता लवकर पिकतील. तर बघा तिकडे पण काय काय एका जाळीवरती पिकलेत, इकडे पण आहे ते बघा. तरी ते बघू शकते बघा, खूप सारी पिकली आहेत. ही तुम्हाला काही काही दिसतात ना करवंद, खूप म्हणजे खूप पिकली आहेत. ही पूर्ण जाळच पिकली आहे. आणि छान छान आहे बघा. ही अशी करवंद असतात ना छोटी, ती मस्त अशी ना पिकलेली असतात. तर एकदम वरती तर खूप सारी पिकली आहेत. आणि ह्या बघा एकदम कातळ भाग आहे. आणि हे बघा आतमध्ये सगळीकडे आता पिकलेत करवंद. कातळच आहे बघा, बांध आहे. आणि ह्या ज्या जाळी असतात ना, त्या अशा बांधालाच लागून असतात. आणि नंतर अशी करवंदाच्या जाळी असतात सगळ्या. बघा बांध आहे आणि बांधाला लागून ह्या सगळ्या अशा जाळी आहेत मस्तपैकी. तर हे बघा करवंद ना आता पिकणार काही दिवसांनी, तर सगळीकडे पिकायला सुरुवात होईल. हे बघा, पण ही तर खूपच जाळ म्हणजे भरलेलीच आहे पूर्णच्या पूर्ण. हे बघा, ही जिथून स्टार्ट होते ना ती वरपर्यंत. आणि जर तुम्हाला सुकवायची वगैरे असतात ना करवंद, ती ना जाडी नेऊन काही उपयोगाची नाही, कारण की तेवढं ऊन पण खूप लागतं. त्याच्यामुळे बारीक करवंद काढायचे आणि ते सुकवायचे, पटकन सुकतात पण आणि चवीला पण छान लागतात, गोड असतात करवंद. तर करवंद जर तुम्हाला गोड आणि आंबट जर ओळखायचं असेल ना, तर जी जाडसर असतात ना एकदम जाडी, तर ती एकदम आंबट असतात. त्यातलं तर एखाद दुसरं असते गोड, पण जी छोटी असतात ना ती खूप छान गोड असतात आणि कलर पण एकदम भडक असतो. तरी बघा आतमध्ये सगळीकडे पिकले आहेत. तर आता मी ना दुसरीकडे आले, तर इकडे पण खूप सारी करवंद लागली आहेत आणि यांचा पण कलर तसाच झाला आहे. पण अजून कुठे कुठे पिकायला लागलेत, कुठे कुठे अजून नाही लागले आहेत. तरी पण जाडी आहेत करवंद. ही बघा समोर बघायला मिळतील, हे बघा पिकली आहेत. समोर पण आहेत, इथे पण आहेत. तर अशा ह्या सगळ्या जाळी आहेत करवंदीच्या मस्तपैकी. सो ना काढताना खूप हळू काढावे लागतात, कारण की हे बघा ह्याचे जे काटे असतात ना एकदम भयानक लागतात. ह्याच्याने काय असं पॉयझन वगैरे होत नाही, पण काढताना लागतात काटे. हे बघा आतमध्ये किती काटे आहेत. आणि जसं की आपल्याकडे कुंपण वगैरे करतात ना, तर कुंपणीला हे म्हणजे मी आधी पण तुम्हाला सांगितलं असेल, पण आता पण सांगते, कुंपण वगैरे करतात कोकणामध्ये ना, आपली जमीन असेल त्याला वगैरे, तर दारा वगैरे चेपतात ना, तर ह्याचंच असतं, म्हणजे ह्याचाच वापर केला जातो. ह्या करवंदीच्या जाळीच वापरल्या जातात त्याला, कारण की ह्याला काटे असतात आतमध्ये, कोण जास्त येऊ नये, म्हणजे आता रानातले वगैरे जे काही प्राणी वगैरे आहेत ते, किंवा अन्य कोणतेही माणूस वगैरे आत येऊ नये, कुंपण चांगली करावी यासाठी, तर ह्याला काटे असतात. तरी ना हेच वापरलं जातं जास्तीत जास्त. म्हणजे कर्दीच्याच जास्ती, कर्दी पण म्हणतात, करवंदाच्या जाळी पण म्हणतात. तर ह्या करवंदाच्या जाळी वापरल्या जातात. काटे बघा कसे टोकदार आहेत. हे बघा इकडे आता पिकलेत, हे बघा.
तर अशा सगळ्या जाळी आहेत सगळीकडे मस्त पिकायला लागलेत हे बघा. आणि जर तुमचा पाय ह्या काट्यांवरती पडला समजा सुकलेला, तरी तुमची चपलीमधून वर येणार एवढे काटे शार्प असतात हे बघा. ह्याचा कलर बघा किती भारी आहे हे बघा. त्याच्यानं ऊन पडते तर बघा किती छान दिसत आहेत बघा. तर आता अशीच सगळीकडे बघा ही पूर्ण जी लाईन आहे ना वरपर्यंत, ह्याला सगळीकडे अशाच सगळीकडे जाळी आहेत, खालपर्यंत सगळीकडे जाळी आहेत. तर अशा सगळीकडे जाळी असतात आणि ह्या ज्या जाळी आहेत ना ते अधीमध्ये तुम्हाला कुठे बघायला नाही मिळणार. जास्तीत जास्त अशा कडेला वगैरे असतात, म्हणजे बांध वगैरे असेल ना त्याला, किंवा जी काही कुंपण असेल हद्द असेल त्यालाच असतात. तर वरती पण बघा किती मस्त करवंद लागले, तिथे पण लागलेत बघा. तो छान दिसतात बघा, दिसायला पण किती मस्त दिसतात बघा, एकदम चेरी कशी असते तशी दिसतात. तर आता ते पिकायच्या ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे त्यांचा तो कलर तसा दिसतोय. तर असे आहेत सगळे. आणि संध्याकाळ खूप मस्त झाली आहे हे बघा, खूप भारी संध्याकाळ झाली. तर संध्याकाळी ना रानात फिरायला मजा येते आणि बघा मस्त ना. तर चला आता आपण डायरेक्ट निघूया. तर चला खाली जाऊन मी तुम्हाला दाखवते जे मला एक झाड दिसलं त्याच्याबद्दल. आणि तो म्हणजे आता रानमेवाच आहे. तर चला तुम्हाला दाखवते ते पण. आता नुकतंच मला दिसलं येताना, तर म्हटलं चला तुम्हाला पण दाखवूया. तर मगाशी वरती ना येतानाच मला हे झाड दिसलं आणि फांदीही मोडलेली दिसली. तर म्हटलं हे काय आहे, तर ओळखलं मी लगेच झाड. तर हे जांभूळचं झाड. आणि जांभूळ आता ना पिकायला लागलेत, वरती खूप सारी जांभळं आहेत, पण ती आता काढू शकत नाही. पण मला जेवढी त्या हाताजवळ मिळाली ना तेवढी मी काढली आहेत. तर ही जांभूळ आम्ही गेल्या वर्षी पण आलो होतो, पण ह्यावर्षी खूप लवकर पिकली आणि मुलांनी फांदी पण मोडलेली आहे बघा, समोर बघायला मिळेल सुकलेली फांदी आहे. तर ही कशी काय एवढं लवकर आली काय माहितीच नाही. तर अशी ही मी आता येतानाच मला मगाशी दिसली. तर हे बघा वरती पण आहे, सगळीकडे आहेत, पण खाली एवढा पातेर आहे ना तर आपण जमवू शकत नाही त्याच्यामुळे. पण मला जेवढी हाताशी मिळाली तेवढी पण मी नवं पण केलं. तर ही बघा मस्तपैकी जांभळंसुद्धा आपल्याला भेटली आहेत बघा, मस्त एकदम पिकलेली आहेत आणि काय काय आता पिकतातसुद्धा. तर चला आता मी इथेच व्हिडिओ थांबवते. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर बघा सुंदर संध्याकाळ आणि त्याच्यामध्ये कोकिळा ओरडते बघा. बघा किती छान आहे ना संध्याकाळ. तर चला आता इथे थांबूया आणि छान संध्याकाळ सहित मी इथे आता थांबवते व्हिडिओ. तर चला बाय बाय. तर असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.